आज सकाळी दिंडी निघालेली आहे वाल्याहून आणि मुक्काम दुपारचा आहे निराला. विसावा घेतल्यानंतर माऊलीचं स्नान या ठिकाणी होतं निरा नदीमध्ये. आज सकाळी 4 वाजता निघालो आणि जवळपास 12 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे. माऊलीच्या सोहळ्यामध्ये चालण्याचा आनंद, या भक्ती रसामध्ये डुबण्याचा आनंद घेता आला. हे वारकरी बघा सकाळपासून अगदी 4 वाजता 3 वाजतापासून निघालेले आहेत. महाराज की जय, महाराज की जय. असा सगळा हा भक्तीचा मेळा चाललेला आहे पंढरपूरच्या दिशेनं. आणि बघा सगळे आनंदामध्ये भक्तीच्या रसामध्ये नाचत सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. असा आहे हा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा. त्या पालखी सोहळ्याचा व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. रथापुढे असलेली 1 नंबरची दिंडी, अतिशय शिस्तबद्ध अशी दिंडी आहे. बघा भजनाच्या तालात. आणि या 1 नंबर दिंडीच्या नंतर येते माऊलीचा रथ, माऊलीची पालखी. आता निरा या ठिकाणी माऊलीच्या पालखीचं आगमन होत आहे. थोड्या अंतरावर निरा नदी आहे. आता बघा माऊलीचा रथ आलेला आहे. आणि आता या ठिकाणी माऊलीच्या पालखीचा रथ भक्तांची झुंबड उडाली. माऊलीचा रथ आलेला आहे. आता जवळून आता माऊलीचा रथ माऊलीचा रथ आता या ठिकाणून गेलेला आहे. निरामध्ये आता प्रवेश करत आहे. असा भक्तीचा मेळा हा सुरू आहे. दिंडी क्रमांक 2 आलेली आहे. ही रथाच्या पुढची दिंडी क्रमांक 2 गेली. आता ही दिंडी क्रमांक 1 आणि दिंडी क्रमांक 1 आल्याच्या नंतर ही माऊलीची पालखी. रथाला पोलिसांची सुरक्षा कवच असते. दोन्ही बाजूंना पोलीस रस्ते घेऊन त्यामध्ये माऊलीच्या रथाचं मार्गक्रम करण्यास मदत करतात, सहकार्य करतात, सुरक्षा करतात. हजारो भक्तांच्या दर्शनाची व्यवस्था सुलभतेने करतात. यामध्ये अनेक समाजसेवी, अनेक व्हॉलेंटियरसुद्धा माऊलीच्या रथाच्या मार्गक्रमणाच्या साठी सहकार्य करतात. पाऊले चालती पंढरीची वाट, एक एक पाऊल टाकत वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. आणि आज विठ्ठल नामाच्या गजरामध्ये, भजनाच्या तालामध्ये वारकऱ्यांचं आगमन झालेलं आहे. लोणंद या ठिकाणी माऊलीच्या पालखीचा रथ नुकताच लोणंद या ठिकाणी मुक्कामाच्या दिशेने गेलेला आहे. आणि या दिंडीमध्ये
भजनाच्या तालात चालणारे वारकरी अतिशय आनंदात पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत. चला अरे का बरं झालं का व्यवस्थित झालं का माधव महाराज इंगोले यांचे हिंदू क्रमांक 103 आता आलेली आहे. हिंदू क्रमांक 103 मध्ये चालण्याचा हा योग आला. अतिशय छान असं भजन चालू आहे. बघा मागं भजन 17 किलोमीटरचा प्रवास करून आता 16 किलोमीटर या ठिकाणी पोहोचत आहे. आमची दिंडी याच दिंडीमध्ये आम्ही दरवर्षी प्रवास करतो. दिंडी क्रमांक 103